तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. खरं आता मी नवीन मुंबईच्या सगळ्याच टीमला म्हणालो, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी एक हफ्त्याचा सप्ताह म्हणून महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्या जवळजवळ शिबिर करून पाहिलं, त्यामध्ये नखापासून केसापर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीचे त्या ठिकाणी सेंटर बनवलेलं आहे. त्या ठिकाणी सगळे डॉक्टर्स आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत. त्यामुळे एक हप्ताभर नवीन मुंबईची लोक याचा निश्चितपणे लाभ घेतील आणि आपला आरोग्य अत्यंत तंदुरुस्त ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे. आत्ताची पिढी किंवा आता पूर्वीची लोक हेल्थ कॉन्शियस आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारची आणखी जर आपण सहकार्य केलं निश्चितपणे याचा समाजात उपयोग फार होतो. आणि मग या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. गजानन काळे, अभिजित देसाई आणि सगळेच महिला आहेत, पुरुष आहेत, कार्यकर्ते आहेत. खास करून डॉक्टरांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या आलेल्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो. त्यांनी एक सप्ताह म्हणून आपला वेळ अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी दिलेला आहे. कार्यकर्ते ते आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी सगळं करत असतात. त्यासोबत सुद्धा ही मंडळी सुद्धा सहभागी होतात, वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून नवी मुंबईतील लोकांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य कसं तंदुरुस्त राहता येईल याची काळजी घ्यावी. माझ्या मनापासून या महाआरोग्य शिबिराला शुभेच्छा. जून महिना हा जरा फारच वाढदिवसांचा, पावसाळ्याचा असा महिना आहे आणि यावर्षी भाग्यवान आम्ही एवढ्यासाठी आहोत की अधिक मास सुद्धा आहे. आणि अधिक मासामध्ये अशा प्रकारचे उपक्रम जर तुम्ही केले तर त्याचा लाभ हा जे उपक्रम घेतात त्यांनाही प्रचंड प्रमाणात होतो. याचा अर्थ असं नाही की तुम्ही पण आरोग्य तपासून घ्यायला नाही पाहिजेत, तुम्ही आरोग्य तपासून घ्या. पण या महिन्यामध्ये जेवढं दान तुम्ही कराल तेवढं दान, जे दान कराल त्यासाठी काही पक्षाचं दान करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही जे दान कराल आता एक प्रकारे सुद्धा जे आपण करतोय एक प्रकारे दानाचंच काम आहे, पुण्याचंच काम आहे. आणि ते अधिक मासात करण्याचं काम आपण सगळे मंडळी करत आहेत. आणि अशा अधिक मासामध्ये खूप मोठ्या लोकांचे वाढदिवस आहेत. आज सन्माननीय शिवसेनेचे नेते, त्यांच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा पण वाढदिवस आहे. त्यांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की निश्चितपणे त्यांच्या हातून आणि अमित ठाकरे या दोन बंधूंच्या हातून या महाराष्ट्राची चांगली सेवा घडून आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत यासाठी प्रत्येकापासून ठाकरे कुटुंबातील प्रत्येक घटकाला मनापासून शुभेच्छा. उद्या तर आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो. त्यांचे विचार महाराष्ट्राच्या नवीन त्यांच्या कोपऱ्यात जाऊन लोकांना ते लवकर कळवून लोकांना ते थोडं उशिरा करतात आणि मग गोंधळ होतो. त्यामुळे ते लोकांना लवकर कळू तर लोक चांगले जागे होत, जागृत होत आणि या देशाचे महाराष्ट्राचे दिवस कमी होत. लोकांच्या मनात शंका जर येत असते आणि लोकांना वाटते की सगळं मतांसाठी चाललेलं युवा वगैरे तर लोकांच्या शंका दूर करायच्या असतील तर मागच्याला राज ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं एवढं जग निवडून बोलतोय. ट्रम्प साहेब ही निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती राहिल्या पाहिजे, दुर्दैवाने ते होत नाही. त्यामुळे सरकार केंद्रातलं असो की राज्यातलं असो लोकांचा या सरकारच्या बद्दल मनामध्ये संभ्रम आहे, शंका आहे, विश्वास नाही. हे सगळं मॅनेज करतात. तर ही शंका दूर करायची असेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी, मला असं वाटतं की त्यांनी येणाऱ्या निवडणुका या पेपरवरती तर
लोकांमध्ये तुमची लोकप्रियता केली ही करून नाही तर विरोधी पक्ष बोलणार तुमचं चालत राहणार विरोधी पक्षी मॅनेजमेंट आणि म्हणून त्या टाळायला तर एक शेवटचा प्रश्न इथं सत्तेत असणारे लोक समाधानी नसतील तुम्ही त्यांनी कसे समाधान असतात तुम्हाला पण ते काय दाखवायला लागतं बोलायला लागतं ते तुमच्या हायकमांडला विचारावं लागतं हे दाखवू नको हे बोलू त्यामुळे तुमचं पण सगळं धातापाणी होत आहे त्यामुळे तुम्हाला पण ते करावं लागतं तर ही परिस्थिती जर असेल आणि सत्ताधारी पक्षाला जर आंदोलनं करावी लागत असतील तर सरकारनं देश बाय धरणी काय ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे दिवस असेच पुढे चालत राहणार आहे पण कधीतरी भगवान के घर में देर है अंदर थोड़ी ऊपर वाले की नाटी करने को पडते आवाज येत नाही पण कोणतेही सरकार जरी असेल तरी ते शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी मजुरांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी काम करत असतं नाही की लक्षात नाही परंतु योजना खरंच प्रत्यक्ष आपण आणणार आहोत का प्रत्यक्ष तर आपल्या घोषणा करायच्या म्हणून करायच्या असं लोकांना वाटतं का विरोधी पक्षाला काय आहे केलं तरी बोंबा मारणार नाही केलं तरी बोंबा मारणार माझं म्हणणं आहे सरकार म्हणून तुम्ही ज्यावेळेला बघता त्यावेळेला एक समाजाच्या घटकाला आपण किती प्रामाणिकपणे मदत करतोय हे फार महत्वाचं आहे आता काशीनाथ गायकवाड नावाचा एका शेतकरी आहे त्याची सौभाग्य होती त्याचा एक बैल पावला होता तो बिचारी नांगराला फेकण्यासाठी अजून घेऊन निषेध नांगरत होती ते सरकारला कळलं म्हणून सरकारने ताबडतोब सद्भावनेने एक त्यांना बैल पाठवला पण जो बैल पाठवला तो कुठला बैल होता मला माहिती आहे तो बैल खेळा केला तो आधारित बैल होता त्यांनी मारच टाकून आता म्हणे की सरकारने या गोष्टी बघायला पाहिजे की आपण मदत करतो ती खरंच प्रामाणिकपणे मदत करतोय का आपण घोषणा करतो त्याकडे प्रामाणिकपणे राहणार आहेत का कारण लोकांना ती घोषणा आधी आठवते 15 लाखांच्या खात्यात येणार ते काय आले नाहीत आश्चर्य येणार त्याबद्दल आता मी बोलणं काय उचित आहे मी चॅनेलवाले तुम्हाला माहिती आहे माझं म्हणजे लोकांना सगळ्यांना वाटतं की चांगले दिवस यावे सरकार कुठलंही असलं लोकांना अपेक्षा असते की आमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी ती करावी आणि शेतकरी आता आपला अन्नदाता आहे त्याच्यासाठी तर सरकारची जबाबदारीच आहे आमची जबाबदारी आहे सगळ्यांची जबाबदारी आहे तेव्हा ती फसवी घोषणा न करता त्यांचं खऱ्या कंट्रोल होतं त्याचं आडत असं तर पोरायचं नाही खरंच बजेट आहे का आपल्याकडे त्याचं काय आहे दिवाळी साजरी करायची कर्ज घेऊन तसं सगळं कारभार चाललाय त्याचं राजकारण चालू ठेवायला ते काही उचित नाही पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न करते राज्यात शुभेच्छा वेगवेगळ्या विषयांमध्ये पाऊल असतात अभ्यास पुढे बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात सरकार किती काम घेते त्याचा विषय तरी पण गांभीर्याने सही मागणी घेतो आता बरं सभागृहामध्ये खूप छान चांगली मुलं आहेत त्यानंतर विनीत पवार आहे आदित्य ठाकरे आहे हे खूप चांगले तरुण मुलं आहेत उत्तम प्रकारचं आपलं मनोगत बोलत असतं वेगवेगळ्या विषयांमध्ये तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.